लक्ष लावा शिवा पायी. तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की बाबा आमचं लक्ष कुठं असावं. लक्ष लावा शिवा पायी. बर एवढं सांगण्याचा उद्देश काय असावा. शिवदास माऊली म्हणतात एवढं सांगायचं म्हणजे आमच्या जीवनाचं स्वहित जर साधून घ्यायचं असेल, आमचं जर हित व्हायचं असेल ना, तर त्याच्यासाठी हेच करावं लागलं. अन्यथा हित या वेगळे नाही, हित या वेगळे नाही, वेगळे नाही. लक्ष लावा शिवा पायी. या जीवनाचं स्वहित होण्यासाठी आमचं लक्ष त्या भगवंताकडे असावं, भगवान शंकराकडे असावं, भगवान शिवाच्या चरणाकडे असावं. त्याच्या चरणावर आमचं लक्ष असावं. काय असावं याच्या व्यतिरिक्त आमचं कुणीकडेही लक्ष लावत असेल, आम्ही तुमचं कुणीकडे जर लक्ष जात असेल तर ते बाकी सर्व ठिकाण म्हणजे कसं आहे, सर्व मायावी आहे, सर्व लटका आहे, सर्व खोट आहे, सर्व मिथ्या आहे. सर्व मायेचा व्यवहार, सर्व मायेचा व्यवहार. शिवदास माऊली म्हणतात सर्व मायेचा व्यवहार आहे, तर सर्व माया म्हणतात. कशी माया, त्याला अजून दृष्टांत दिला. भासे जैसे मृगनीर, मृगनीर सर्व मायेचा व्यवहार. सर्व मायेचा व्यवहार आहे, सर्व लटका आहे, सर्व मिथ्या आहे. जसं मृगनीर, मृगनीर म्हणजे नीर हा शब्द कन्नड आहे. मृगजळ हे उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हामध्ये असं दुरून असं चमचम चमचम पाण्यासारखं चमकते, जसं काही पाणीच आहे असं वाटतंय, परंतु ते पाणी नसून पाण्याचा आभास आहे. त्याचं नाव मृगनीर, मृगजळ. तसं हे सर्व मिथ्या आहे म्हणतात. मग काय करावं. शिवदास माऊलीनं तुम्हाला आम्हाला सावधान केलं. तरीच सावधान भावे. सावधान सावधान केलं तुम्हा आम्हाला संतांनी. जग सर्व सोहम भावे, जग सर्व सोहम भावे. महाराज म्हणले बाबा सावधान, सावध झालं पाहिजे. आणि जग सर्व कसं आहे, शिवमय भासलं पाहिजे आम्हाला. हे सर्व मायावी, सर्व लटकं, सर्व खोटं असणारं जग आम्हाला शिवमय भासलं पाहिजे. सर्व मायेचा व्यवहार भासे जैसे मृगनीर. या मृगजळाप्रमाणे भासणारं हे सर्व मायावी आहे. म्हणून शिवदास माऊलीने काय केलं, हाका मारून सांगितलं. शिवदास मारी हाका, शिवदास मारी हाका. आता दीन लोटू नका, आता दीन लोटू नका. शिवदास माऊली ओरडून सांगतात, हाका मारून सांगतात, बाबा आजपर्यंत कदाचित कळलं असेल, कळलं नसेल, ऐकलं असेल, ऐकलं नसेल, परंतु आता इथून तरी पुढं
वेळ दौडू नका, आता मात्र दिवस वाया घालू नका. सर्व मायेचा व्यवहार भासे जैसे मृगनीर. असं तुम्हा आम्हाला उपदेश करणारा, साधा सोपा, सर्वांना सहज समजणारा, हे नेहमी सांगत असतो. साधा सोपा, साधा सोपा, तेवढं साधा सोपा सांगून सुद्धा आम्हाला लिहून घ्यावं लागतंय, पुन्हा पुन्हा विचारावं लागतं. कीर्तन संपत आल्यावर शेवटला सुद्धा महाराज इकडे तिकडे बघत महाराज. काही माणसं म्हणतात महाराज काहीतरी अभंग नवीनच होता हो. मी नेहमी सांगत असतो अभंग हे कधीच नवीन नाहीत. का? ज्यांनी अभंग रचले, ज्यांनी अभंग लिहिलं ते संत. मग संतांचा अवतार काही 2020, 21, 22 नाही. आज 400-500 वर्षापूर्वी साधू संतांचा अवतार झाला. त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांना आलेला अनुभव त्यांनी कवित्व केलं, अभंग लिहिले. गाऊ ते अभंग ज्यासी नाही भंग. गाऊ ते अभंग ज्यासी नाही भंग. गाऊ ते अभंग ज्यासी नाही भंग. अनुमारंग हृदया माझे. त्यांना अनुभव आला तसं तसं त्यांनी अभंग लिहिले, अभंग रचले. आणि हे अभंगवाणी कशी आहे? अवीट आहे, अवीट. बरं का? ज्याच्यासोबत आम्ही लग्न केलं, होय, मृदंगवादक लग्न झालं का तुमचं? नाही का? अजून तुम्हाला नाही आला अनुभव? तुमचं सगळे कोरे सापडले. ज्या वेळेस मुलगी पाहायला जातो, किती जण जातात? करून घ्यायचं एकाला, आणि 10-5 जण सोबत जाऊन सगळ्यांनी पसंत करून सगळ्यांनी बरी आहे म्हणलं की मग यांनी घेऊन यायचं. असे 10-5 जण सोबत घेऊन जाऊन पसंत करून आणलेल्या बायकोचा वीट येईल, प्रपंचाचा वीट येईल. परंतु अभंगवाणी हे अवीट आहे, ज्याचा कधीच वीट येणार नाही. अवीट गे माय विटेना, ज्याचा कधीच वीट येणार नाही, अशी गोड अभंगवाणी. मग ही आज लिहिली का? आज 400-500 वर्षापूर्वी त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव त्यांनी कवित्व केलं, अभंग लिहिलं, अभंग रचले. मग त्याला नवीन म्हणता येईल का? नाही. कदाचित आम्हाला कानपाट नसेल, कदाचित मुखोद्गत नसेल, कधी वाचण्यात आला नसेल, कधी ऐकण्यात आला नसेल, म्हणून आम्हाला नवीन वाटतो. ज्या रस्त्यानं आम्ही गेलो नाही ते रस्ता आम्हाला नवीन वाटतो. पण रस्ता नवीन आहे का? नाही. त्या मार्गाने आम्ही गेलो नाही म्हणून आम्हाला तो रस्ता नवीन वाटेल. ज्या विद्यार्थ्याने अभ्यासच नाही केला ते म्हणतोय फार पेपर फार अवघड गेला, पेपर जड गेला. कोणाला जे अभ्यास नाही केला त्याला, अभ्यास केला त्याला काय? म्हणून कदाचित आमच्या कानपाट नसेल, मुखोद्गत नसेल, ऐकण्यात नसेल, वाचण्यात नसेल, म्हणून अभंग हा नवीन नाही, अभंग हा जुनाच आहे. अभंगवाणी कोणतीही नवीन नाही. नवीन काय असते सांगू का? नवीन असतात ते फिल्मी गीत, नवीन असतात ते भावगीत, नवीन असतात ते भक्तिगीत, जे काल येतात आज राहतात उद्या निघून जातात. अभंगवाणी ही अवीट आहे. असा साधा सोपा शिवदास माऊलींचा 4 चरणाचा अभंग या सेवेसाठी निवडलाय. शिवहर किती लागतात? माणूस मेल्यावर होता त्यांना वाजवायला असं वाटतं, ऐकायला काही जणांना फक्त ऐकायलाच बरं वाटतं. पण हे सर्व माणसं जोडण्याचं काही जणाला जमतंय. सगळ्याला माणसं जोडायचं जमत नाही. पैसे जोडायचं जमल पण माणसं जोडायचं जमत नाही. माणसं जोडणं फार अवघड आहे. असं ज्यांच्या सौजन्याने आजची कीर्तन सेवा असे अविनाश रामदास पाटील काळे आणि ज्यांनी सुंदर असे नियोजन केले असे सर्व कार्यकारी मंडळ आमचे परमेश्वर अप्पा एकाळे,
तसेच सर्व नवतरुण मंडळ, गावकरी मंडळ तुमच्या सानिध्यात चालू असलेला हा सप्ताह, तुम्ही सर्व संयोजक मंडळांना धन्यवाद. तसेच इथं उपस्थित सर्व गायक, वादक, परिचित अपरिचित सर्व आमचे महेश, सर्व होकर्णा मंडळ, आमचे व्यंकट महाराज, अजून कुण्यागावचे चांडोळाकर, होकर्ण्याचे आपा, सर्व होकर्णा मंडळ चांडोळा, कोणते कोणते परिचित अपरिचित इथं असलेले, घरी असलेले गायक वादक, तुम्हा सर्वांच्या चरणी नमस्कार करून सेवेला आरंभ. शिवाहार. सर्वांना एकमेकाला घेऊन चला, म्हणजे घेऊन चाललं म्हणजे बरं राहतं. लई लांब 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 बसलेले थोडंसं असं समोर या, थोडंसं असं पुढं पुढं सरकलं तर काय हरकत नाही. ते कॅमेरा तुमच्यासाठीच लावलंय, ते इकडे बसणारे दिसणार आहेत, तिकडे बसणारे दिसणार नाहीत, म्हणून थोडं समोर या. बऱ्याच यावर नाही, समोर येऊन बसायचं. तुमच्यासाठीच टाकलंय मंडप. मला वाटलं काही राखीव लोक काही यायचे काही जे मोकळं मोकळं दिसायला लागलं. काही ठिकाणी VIP जागा असतात, राखीव ठेवलेलं असतं, तसं काही मला वाटलं काही यायचे असतील काय अजून. शिवाहार. शिवाहार. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना हात जोडून विनंती. आज 5वा दिवस आहे सप्त्याचा. आणि सप्ताह किती आहे? 20. म्हणजे सप्ताह चांगला आता तरुण झालेला आहे. आता 18 वर्षापर्यंत काही कळत नाही, 18 वर्षालाच येते की मतदान नाव. म्हणजे आता चांगला सप्ताह आपला तरुण झालेला आहे, काही सांगायची गरज नाही. आणि 5वा दिवस आहे म्हणजे 4 दिवस तुम्ही रोज ऐकला तरी सांगून जातो. ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्या वेळेस हातानं टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा. ज्याला हात आहेत त्याने वाजवा, ज्याला हात नाहीत त्याने अजिबात वाजवू नका. आणि हात असताना टाळाटाळ करू नका. नाही, जर हात असताना जर टाळाटाळ केलो तर पुढच्या जन्मी बाजारात टाळी वाजवत फिरावं लागेल. शिवाहार. शिवाहार. तुम्हाला माहिती आहे का, एक वर्ग बाजारात टाळी वाजवत फिरतो. कदाचित गत जन्मी कधी भजनात टाळी नाही वाजवली, ते आता बाजारात टाळी वाजवत फिरतो. तशी आमची तुमची अवस्था होऊ नये म्हणून टाळी वाजवायची. काही ठिकाणी टाळी आहे, भजन नाही, बरं का. काही ठिकाणी भजन आहे. रघुपती राघव राजा राम 13 दिवसांनी तिकडे भजन असते, टाळी नसते. पण एकमेव एकच ठिकाण असा ज्याला संत समागम म्हणावं, ज्याला शिवानुभव मंडप म्हणावं, ज्याला शिवनाम सप्ताह म्हणावं, जिथं नामचिंतन घेता येते, हातानं टाळी वाजवता येते, असं एकमेव एकच ठिकाण आहे. म्हणून सर्वांना विनंती, जोडणी हात करी तो 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 विनंती.
जोडून या हात करीतो विनंती वेळोवेळा गीती गायना. म्हणून प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा. का कीर्तन भक्ती ही सामुदायिक भक्ती आहे. नोहे हा खेळ एकल्याचा, हे एकट्याचा खेळ नाही बरं का. याच्यासाठी सर्वांची गरज आहे. आणि आपण वाजवलेली टाळी सुद्धा माझ्यासाठी नाही, तुम्ही वाजवलेली टाळी तुमच्यासाठी स्वतःसाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. असो, जवळजवळ बराच वेळ गेला. शिवदास माऊली साधू संत उग काहीतरी सांगत नाहीत. आम्ही तुम्ही उग कुठलं काही ऐकलेलं सांगू, आम्ही तुम्ही प्रपंचातला अनुभव सांगू. साधू संत आपल्या जीवनात परमार्थात आलेला अनुभव सांगतात. त्यांनी जीवन परमार्थासाठी व्यतीत केलं बरं का. साधू संतांनी आपलं जीवन परमार्थासाठी व्यतीत केलं, या जड जीवाच्या उद्धारासाठी व्यतीत केलं. आम्हाला आमचंही कळना, दुसऱ्याचंही कळना, स्वार्थही कळना, परार्थही कळना. आमचं चांगलं हुलालय काही कळना, वाईट हुलालय काही कळना बरं का. साधू संत तुमच्या आमच्यावर परोपकार करतात, तुमच्या आमच्या या जड जीवाच्या उद्धारासाठी जीवन जगतात. आम्ही स्वतःसाठी जगत नाही, दुसऱ्यासाठी जगत नाही. आम्हाला आमचं नीट हुलालय काही कळत नाही, दुसऱ्याचं नीट हुलालय काहीही कळत नाही. योग असा, दोघजण भाऊ, दोघा भावाच्या वाटण्या झाल्या. एकाला उघडी जागा आली आणि एकाला बांधलेलं घर आलं. ज्याच्याकडे उघडी जागा होती त्याने काय केलं, त्या घराच्या सावलीमध्ये म्हैस बांधायचा. आणि ज्याच्याकडे घर होतं ना, त्याची बायको सांगितलं, हे बघा आपल्या घराच्या सावलीत ते म्हैस बांधायला लागले. मग घरच पाडून टाकलं. म्हणजे आपलंही कळना, दुसऱ्याचंही कळना. तसं साधू संतांचं जीवन तसं नाही. साधू संत हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचं हितच झालं पाहिजे, हा उद्देश साधू संतांचा आहे. त्यांनी अनुभव घेतला. शिवदास माऊली म्हणले, बाबा तुम्ही आम्ही प्रत्येक जण जीवन जगत असताना प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक जीवाला आनंद अपेक्षित आहे. दुःख कोणालाही नको आहे, प्रत्येकाला सुखच हवं आहे. मग सुख जर पाहिजे असेल तर सुख ज्याच्यामुळे भेटेल ना त्याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. दुःख जर घालवायचं असेल तर ज्याच्यामुळे दुःख होते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पण आमचं तसं नाही. आम्हाला अपेक्षा सुखाची आहे आणि लक्ष जिकडून दुःख मिळते त्याच्याकडे. आमचं उलट चाललंय. कसं? आम्हाला नाव दारिद्र्याच्या नाव दारिद्र्याखाली पाहिजे बरं का. परंतु आम्ही दरिद्री असावं का? वैभव असावं, परंतु नाव मात्र दारिद्र्याखाली असावं. तिकीट अर्ध व्हावं आप्पा, तिकीट अर्ध व्हावं, पण म्हातारं व्हावं का? म्हातारं व्हायचं नको, तिकीट तेवढं अर्ध व्हावं. अशी अवस्था आहे आमची. मग दुःख नको आहे ना, तर दुःख जिकडून दुःख प्राप्त होत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जिकडून सुखाची प्राप्ती आहे
तिकडं दुर्लक्ष नाही तर तिकडं लक्ष केलं पाहिजे. बर, मग सुख देणारा दुःख देणारा कोण आहे? जो या जगाचा चालक, जो या जगाचा मालक, त्याच्या सत्तेशिवाय एक झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. काय तुम्ही आम्ही इथं बसलो, आता इथून उठवायचं त्याच्याकडेच आहे. उठून घरला न्यायचं का इथून उठवायचं? झोपेतून उठवायचं का तसंच झोपवायचं? आमच्या हातात नाही. म्हणून जो हा चालक आहे ना, जरी सुख वाटे जीवा व्हावे, व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा. जर सुख व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवान शिवाकडे जावं लागेल, म्हणून त्याच्याकडे आमचं लक्ष असावं लागेल. परंतु आमचं तसं नाही. मृदंगाचा आवाज ऐकून तेवढे इकडे नाहीत, पण त्या ठिकाणी जर ढोलकी असते की नाही, ढोलकीचा आवाज आला की इकडे बसायला जागा पुरली नसते. जे सात्विक आहे, जे सत्वगुणी आहे ते आम्हाला आवडत नाही. मृदंग हा सत्वगुणी आहे, तबला हा रजगुणी आहे आणि ढोलकी ही तमगुणी आहे. परंतु तिकडे म्हणलं की आमचं जास्त लक्ष जाते. थोडं वाजू द्या जरा. काल परवा दिवशी आम्ही एका कीर्तनाला गेलो. कीर्तन संपलं, महाराजांनी सांगितलं आता लगेच भारुड होणार आहेत. लगेच ती ढोलकी आणली, तसं एकही हल्लं नाही. थंडीत सुद्धा बसली लोक. ढोलकी म्हणलं की तसं मी काय सांगतोय, जे दुःख देणार आहे तिकडं आमचं लक्ष अधिक आहे, जे सुख देणार आहे तिकडं आमचं दुर्लक्ष आहे, तिकडं लक्ष नाही. आणि जर सुखच प्राप्त करून घ्यायचं असेल, खरा आनंदच जर मिळवायचा असेल तर आमचं लक्ष कुठं असावा? अभंगाच्या पहिल्याच लक्ष लावा शिवा पायी, 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 लक्ष लावा गीत या वेगळे नाही. लक्ष लावा शिवा पायी.
लक्ष लावा शिवा पायी, लक्ष लावा शिवा पायी। भगवान शंकराच्या त्या चरणावर आमचं लक्ष असावं, भगवान शंकराकडे आमचं लक्ष असावं, त्या भगवंताकडे आमचं लक्ष असावं। का सांगतात? जर आमच्या जीवनाचं सोहित व्हायचं असेल तर जीव हा त्या शिवाचा अंश आहे, जीव हा शिवाचा अंश आहे। समुद्रातलं पाणी असं ओंजळीत घेतलं तर ओंजळीतलं पाणी समुद्र आहे का? नाही, परंतु समुद्राचा अंश नक्कीच आहे। तसं हा जीव देव नाही, परंतु त्या भगवंताचा देवाचा अंश मात्र नक्कीच आहे। म्हणून या अंशाचं लक्ष त्या अंशीकडे असलं पाहिजे, त्या देवाकडे असलं पाहिजे, जे तिथं समरस झालं पाहिजे, त्याच्याशी आमचं एक लक्ष झालं पाहिजे। तर लक्ष कशाला म्हणावं सांगून जातो तुम्हाला। उगा असं पाहणे म्हणजे लक्ष नाही, सर्व अंगानं तिथं पाहणे म्हणजे त्याचं नाव लक्ष आहे। आम्ही आहोत कीर्तनात, एवढ्या मोठे मोठ्यानं माईक चालू आहे, तरी पण हे ऐकू येत नाही आम्हाला। एखाद्यानं तिकडं उघड नक्कर कानात काहीतरी बोलल्यावानी करावं, तिकडं लवकर ऐकू येते का? आमचं लक्ष तिकडं आहे। त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एवढा माईक मध्ये जोरजोराचा गर्दा चालू आहे, आवाज चालू आहे। एखादी माता जिचं तानुलं बाळ आहे, तान बाळ आहे, ते बाळ आपल्यापासून थोडस दूर आहे, ती माता इथं कीर्तनात बसलेली असावं। एवढं स्पीकरच्या आवाजात सुद्धा जोरजोराचा आवाज, याच्यामध्ये दुसऱ्याचं एकमेकाचं बोलणं ऐकू येत नाही, एवढा जोरात आवाज चालू आहे। परंतु ते लेकरू इथून दूर असून तिथं रडलेला आवाज त्या लेकराच्या माईला येतो का? त्या माईचं लक्ष म्हणजे ते लेकरू आहे। तसं आमचं लक्ष म्हणजे शिव असला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरंच नाही, दुसरं काहीच नाही। हर रे डोळ्याचे पाहणे, हर रे कानाचे श्रवणी, या कानावर त्याचीच ध्वनी पडावं, या डोळ्याला त्याचंच रूप दिसावं। काया वाचा आणि मन करी देवाशी अर्पण। या कायेनं वाचेनं मनानं या देहानं त्याची सेवा केली पाहिजे, त्याला समरस झालं पाहिजे, त्याचं नाव लक्ष आहे। त्याच्या पुढे जाऊन सांगतो,